राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज होणार आहे, अधिवेशन सुद्धा उद्या होणार आहे। या अधिवेशनासाठी शिवेंद्रराजे भोसले जे आहेत ते दाखल झालेले आहेत। सर, मंत्रिमंडळाचा विस्तार 4 वाजता होणार आहे, काही निरोप आणि काही संधी तुम्हाला मिळणार आहे? नाही सर, अजून तर काही निरोप नाही, पण देवेंद्रजी आणि पक्ष नेतृत्वाकडनं जे काही निर्णय होतील ते आम्हाला कळतील आणि त्याबरोबर आम्ही म्हणजे पक्षाचा जो निर्णय असेल त्याबरोबर आम्ही म्हणजे समाधानी किंवा जे काही निर्णय घेतील देवेंद्रजी ते आम्हाला मान्यच असतील सगळ्यांना। यावेळेस अपेक्षा मंत्रिपदाची अपेक्षा आहे, कारण आता तसं होईल तर माझी 5वी टर्म आहे आता आणि सलग 5 वेळेला आता ही माझी यावेळेला सुद्धा लोकांचा भरपूर विश्वास होता, चांगलं मताधिक्य मिळाले, नाही म्हटलं तर राज्यात 2 नंबरच्या मताधिक्याने मी निवडून आलो। पण तरी आमचं महायुतीचं सरकार आलं हेच जास्त आम्हाला महत्त्वाचं आहे, कारण मतदारसंघातली विकास कामं त्यामुळं गतीनं होत राहतील आणि बाकी जी काही जबाबदारी पक्षाकडनं दिली जाईल ती पार पाडू। उद्यापासून अधिवेशन सुद्धा सुरू होणार आहे, बहुमताचं सरकार आहे, कशा पद्धतीनं अधिवेशनाला सामोरं? त्या दिवशी पण ज्यावेळेला आमदारांचा शपथविधी झाला 3 दिवस मुंबईमध्ये, त्या दिवशी पण आमचे नेते देवेंद्रजींनी सांगितले की आमचं बहुमत जरी असलं तरी आम्ही विरोधकांचा आवाज कुठं दाबणार नाही, विरोधकांना योग्य संधी त्यांना नक्की देऊ आणि नक्कीच एवढं मोठं बहुमत आज राज्यातल्या जनतेनं दिले, मतदारांनी दिले म्हटल्यावर मला नक्कीच खात्री आहे की देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली गतीनं राज्याचा विकास, नुसतं जिल्हा आमचा नाही तर राज्याचा विकास 100% होईल। राज्याचा विकास जो आहे तो 100% होईल असं सांगितलं आहे। कॅमेरामन विशालसह विवेक गावंडे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।